आपल्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये दर 3 वर्षांनी श्री स्वप्नील बागुल यांच्या प्रयत्नांमधून सज्जनगडाच्या पावन पादुका आपल्या वडवली विभागात आगमन करतात. हजारो भाविकांसाठी दर्शन आणि पूजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली जाते. हा सोहळा आपल्या वडवली विभागातील केळकर हॉल येथे मोठ्या श्रद्धाभावाने पार पडतो आणि आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जनसेवेचा हा भव्य उत्सव ठरतो. आणि त्याच काळात गुरुचरित्राचा 7 दिवसांचा पठण सोहळा अत्यंत भक्तिभावाने आयोजित केला जातो. आपल्या वडवली विभागासह इतर विभागातील लोक सुद्धा मोठ्या उत्साहाने या पठणात सहभागी होतात, ज्यामुळे संपूर्ण परिसर हा आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरणाने भरून जातो. माझ्या डोक्यात गुरुचरित्राचं पारायण करावं असं होतं की आणि मकरंद बुवांचंच मला ठेवायचं होतं. तर आमच्या केळकर हॉलमध्ये आम्ही त्याला स्वप्नीलला बोलले होते की आपल्याला करायचं आहे. तर स्वप्नीलनी ते सगळं मनावर घेऊन स्वतः त्यात इंटरेस्ट घेऊन सगळी व्यवस्था करून इतकं 5 दिवसाचं मकरंद बुवांचं गुरुचरित्रावर पारायण ठेवलेलं होतं. ते इतकं छान झालं होतं आणि सगळ्या इथल्याच पब्लिकला इतकं ते आवडलेलं होतं की जवळजवळ रोजचे 400, 450, 500 माणसं ऐकायला येत असायची. त्यांना चहा देणं, मद्य करणं आणि शिवाय नंतर शेवटची आरती बरोबर प्रसाद पण असायचा आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद म्हणून ते स्वतः स्वप्नीलनी सगळं अरेंज केलं होतं. आणि त्याची टीम पण त्याच्याबरोबरच इतक्या बरोबरीने काम करणारी आहे. त्यामुळे माझं मत स्वप्नीललाच जाणार आहे आणि स्वप्नीलसारखा होतकरू नगरसेवक आपल्या एरियात आवश्यकच आहे. त्यामुळे त्याला निवडून सगळ्यांनी मॅक्झिमम लोकांनी त्याला निवडून आणावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. तर चला, प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून सुवर्णाताई सुभाष साळुंखे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या 3ही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.